हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 6 वाजता जान्हवी ऑफिसमधून बाहेर पडली. आज तनू आणि मिशा दोघीही पूर्ण दिवस घरीच होत्या. 6 वाजता तनूने मिशाला जान्हवीच्या ऑफिस बाहेर सोडलं. मिशा, ओ माय गॉड! मिशाला पाहता जान्हवी आनंदाने ओरडली. काय झालं? मिशाने विचारलं. माझी सॅलरी आली आहे. आज तुला मी छान अशी ट्रीट देणार, जान्हवी उत्साहात म्हणाली. चल मग लवकर, मला शॉपिंगही करायची आहे. मिशा हसत म्हणाली. हो हो चल, असं म्हणत दोघी मैत्रिणी शॉपिंगसाठी निघाल्या. दोघींनी मनसोक्त शॉपिंग केली आणि मग घरी परतल्या. जान्हवी फोन चार्जला लावत असतानाच तिने पाहिलं की एका अनोळखी नंबरवरून खूप मिस कॉल्स आले होते. हा कुणाचा नंबर आहे? इतक्या वेळा कॉल आलेत, परत फोन करून पाहूया का? जान्हवी फोनकडे पाहत म्हणाली. सोड ना, काही गरज असेल तर परत कॉल येईल. मिशा बेडवर आडवी होत म्हणाली. पण 20 कॉल्स आहेत, नक्कीच काहीतरी महत्त्वाचं वाटतंय, असं म्हणत जान्हवीने फोन लावला. इकडे अर्जुन आपल्या हॉटेल रूममध्ये उदासपणे बेडवर पडला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. नंबर पाहताच तो आनंदाने उठून बसला आणि लगेच फोन उचलला. हॅलो मिशाजी, अर्जुन म्हणाला. हॅलो, कोण बोलतंय? जान्हवीने विचारलं. मी अर्जुन बोलतोय. अर्जुन म्हणाला. मी तुम्हाला ओळखत नाही. जान्हवी थंडपणे म्हणाली. मी अर्जुन. अर्जुन बोलत असतानाच जान्हवी चिडून म्हणाली. पण मला कोणताही अर्जुन माहीत नाही. बेडवर बसलेली मिशा पाणी पित होती. अर्जुन हे नाव ऐकताच तिला जोरात खोकला आला आणि पाणी घशात अडकलं. काय झालं? ठीक आहेस ना? जान्हवीनं विचारलं. हो हो ठीक आहे, मिशा कसा बसा म्हणाली. मी मिशाजींचा मंगेतर बोलतोय, अर्जुन शांतपणे म्हणाला. ओ ओ सॉरी सॉरी, मी ओळखलं नाही. मिशाशीच बोलायचं आहे ना? घ्या, असं म्हणत जान्हवीनं फोन मिशाकडे दिला. मिशाने हाताने नकार दर्शवला, पण जान्हवीनं जबरदस्तीने फोन तिच्या हातात दिला. हॅलो, मिशा दबलेल्या आवाजात म्हणाली. मिशाजी, तिचा आवाज ऐकताच अर्जुन नाराजपणे म्हणाला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, शहरात येण्याआधी मला कळवा. पण माझ्याकडे तुमचा नंबरच नव्हता, मिशा म्हणाली. आणि त्यानंतर बरं झालं, मला कळलं की तुम्ही शहरात आलात, म्हणून मीही इथे आलोय, अर्जुन म्हणाला. आणि त्यावेळी तुम्ही शहरात आलात? मिशा आश्चर्याने म्हणाली. आणि त्यावेळी हे सगळं ऐकून जान्हवी मिशाकडे डोळ्यांनी चेड काढत होती. मग सांगा, आपण कुठे भेटू शकतो? अर्जुनने विचारलं. पण भेटायचं कशासाठी? मिशाने विचारलं. तेवढ्यात जान्हवीनं मिशाच्या हातातून फोन घेतला. जेजू, तुम्ही सकाळी घरी याल, मी तुम्हाला ॲड्रेस मेसेज करते. ठीक आहे, अर्जुनने लगेच होकार दिला. अर्जुन खूप खुश झाला होता. इतक्या प्रयत्नानंतर अखेर तो मिशाला भेटणार होता. आणि त्यानंतर फोन ठेवताच मिशा चिडून जान्हवीकडे धावली. जान्हवी, तुला तर मी सोडणार नाही. मी काय केलं? जान्हवी पुढे पळत हसत म्हणाली. आणि त्यानंतर काय केलं? आज तुला सोडणार नाही, असं म्हणत मिशाने तिच्यावर उशी फेकले. मिशा जान्हवीला मारायला तिच्या मागे पळत होती. अगं बिचारे, तुला भेटायला आलेत, भेटलंस तर काय बिघडणार आहे? जान्हवी हसत म्हणाली. ते मला भेटायला नाही, लग्नाची शॉपिंग करायला आलेत, मिशा चिडून म्हणाली. ओ खरंच? मला मूर्ख बनू नकोस, मला सगळं कळतंय. ते इथे का आलेत? जान्हवी तिला चिडवत म्हणाली. तू त्यांना घरी यायला का सांगितलंस? मिशाने तिला ओरडून विचारलं. भेटून घेतील फक्त, जान्हवी म्हणाली. आई भाऊजींना कळलं तर ते काय म्हणतील? मिशा काळजीने म्हणाली. काहीच नाही, आणि त्यांना सांगणार कोण? चिल माय बार्बी डॉल, जान्हवी तिला समजावत म्हणाली. जानू, तू मला नेहमी अडचणीत टाकतेस, मिशा म्हणाली. काहीच होत नाही, तू उगाचच टेन्शन घेतेस, असं म्हणत जान्हवीनं तिच्या गळ्यात हात टाकला. तुला तर मी सोडणार नाही जानू, मिशा बोट दाखवत म्हणाली. चल झोप आता, माझ्या बाहुलीला झोप येत असेल, जान्हवी तिची थट्टा करत म्हणाली. हो, तूच उडवलेली, मिशा डोळे वटारत म्हणाली. काहीही, असं म्हणत दोघीही झोपायला गेल्या.
सकाळी जान्हवी ऑफिसला जाण्याची तयारी करत होती. मीशा किचनमध्ये होती. तेवढ्यात डोअरबेल वाजली. तनूने दार उघडलं. जी तनू समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहत म्हणाली. तनूला पाहून अर्जुन थोडा गोंधळला. हीच जान्हवी आहे का? मागच्या वेळेपेक्षा थोडी जाड नाही झाली का? मला वेगळीच वाटते असा विचार तो करत होता. ओ हॅलो, कुठे हरवलात? काय हवंय? तनू जोरात म्हणाली. जी ओ जान्हवी. अर्जुन बोलणारच होता तेवढ्यात तनू त्याला मध्येच थांबवत म्हणाली. जान्हवीशी काय काम आहे? तनू संशयाने अर्जुनकडे पाहत विचारते. नाही जी, ती मीशा. अर्जुन काही बोलू लागतो पण तनू त्याला मध्येच थांबवते. ओ हॅलो, आधी येऊन मला घोरत होतास आणि आता कधी जान्हवी तर कधी मीशा. नेमकं काय हवंय तुला? निघ इथून. तनू रागातच अर्जुनला सुनावते. क्षणभर अर्जुनला वाटतं की आपण चुकीच्या पत्त्यावर चाललो आहोत. तेवढ्यात मीशाही तिथे येते. दी, हे अर्जुन जे आहेत असं मीशा म्हणते. मीशाला पाहताच अर्जुनने सुटकेचा श्वास घेतला आणि त्यानंतर कोण अर्जुन? तनू मीशाकडे पाहत विचारते. तेवढ्यात जान्हवीही तिथे येते. या जीजू असं म्हणत ती अर्जुनचं स्वागत करते. जीजू? ओ, म्हणजे तुम्ही मीशाचे मंगेतर आहात? तनू थोडी आश्चर्याने अर्जुनला विचारते. हो. आणि त्यानंतर अर्जुन मान हलवत उत्तर देतो. आय एम रिअली सॉरी, मला माहीत नव्हतं, तनू म्हणाली. तनू लगेचच माफी मागते. काही हरकत नाही, अर्जुन शांतपणे उत्तर देतो. जान्हवी अर्जुनला आत घेऊन जाते. म्हणजे तुम्ही मीशाचा पाठलाग करत करत इथपर्यंत आलात? तनू हसतच अर्जुनला म्हणते. नाही नाही, तसं काही नाही. अर्जुन खुलासा करू लागतो पण जान्हवी मध्येच त्याला थांबवते. बस बस, राहू द्या जीजू, जान्हवी चेष्टेच्या सुरात म्हणते. मी म्हणजे? आणि त्यानंतर अर्जुन लाजून गप्प होतो. त्याच्याकडे काही उत्तरच नसतं. मीशा किचनमध्ये जाते. जर तुम्हाला मीशाला घेऊन जायचं असेल तर मी तुमची मदत करू शकते, जान्हवी हळूच अर्जुनला म्हणते. खरंच? आणि त्यानंतर अर्जुन आशेने विचारतो. हो नक्कीच, जान्हवी डोळे फिरवत म्हणते. प्लीज तुम्ही मदत केली तर, अर्जुन विनंती करतो. पण त्या बदल्यात मला काय मिळणार? जान्हवी विचारते. तुम्हाला काय हवं आहे? अर्जुन विचारतो. आणि त्यानंतर फुकटात काहीच मिळत नाही, बरोबर आहे ना दी? त्यावेळी जान्हवी तनूला डोळा मारत म्हणते. हो अगदी बरोबर. तनूही होकार देते. मग सांगा काय हवं आहे? अर्जुन पुन्हा विचारतो. मला चाट आणि आईस्क्रीम खायला घालावं लागेल. मंजूर असेल तर बोला, जान्हवी अट घालते. डन, अर्जुनही म्हणतो. अर्जुन लगेच मान्य करतो. ठीक आहे, मग तुमचं काम करून देते, जान्हवी हसत म्हणते. हे सगळं पाहून मीशाला काहीच कळत नव्हतं की नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी. मीशा लवकर जेवण घेऊन ये, जान्हवीला ऑफिसलाही जायचं आहे. तनू आवाज देते. हो आणते. मीशा किचनमधूनच उत्तर देते. मीशा जेवण घेऊन येते. तेवढ्यात जान्हवी म्हणते. वैसे जीजू, तुम्ही फ्री असाल तर मीशाला शॉपिंगला घेऊन जाऊ शकता? हो नक्की. आणि त्यानंतर अर्जुन पटकन होकार देतो. नाही नाही, मला नाही जायचे, मीशा स्पष्ट नकार देते. मग तू घरी एकटी काय करशील? कंटाळा येईल. आणि त्यानंतर जान्हवी म्हणते. एकटी कुठे आहे दी? दी आहे ना, मीशा उत्तर देते. नाही मीशा, मलाही आज बाहेर जायचं आहे. तनूही कारण देते. मग काही प्रॉब्लेम नाही, मी घरीच राहीन, मीशा शांतपणे म्हणते. हो तेही ठीक आहे, जान्हवी म्हणते. आणि त्यानंतर हे ऐकताच अर्जुनचा चेहरा उतरतो. घरातच राहिलेलं जास्त बरं आहे, काय म्हणतेस मीशा? जान्हवी विचारते. काय? आणि त्यानंतर मीशाला काहीच कळत नाही.
बाहेर एवढी प्रायव्हसी मिळत नाही ना, त्यामुळे तुम्ही दोघं घरीच राहा. जीजू तुम्हालाही काही हरकत नाही ना? जान्हवी मुद्दाम अर्जुनला विचारते. मुळीच नाही, मिशाजी जे म्हणतील तेच, अर्जुन म्हणतो. हे ऐकताच मिशा जान्हवीकडे रागाने पाहत तिच्या पायावर जोरात पाय मारते. या जान्हवीला तर मी सोडणार नाही. मिशा मनातच कुरकुरते. अरे, तुम्ही तर आधीच आमच्या मिशावर फिदा झालात, तनू चेष्टेने म्हणते. त्यामुळे अर्जुन आणि मिशा दोघांचेही गाल लाल होतात. चला शॉपिंगलाच जाऊया, तसंही मी इथे जास्त दिवस नाही, मिशा म्हणते. जसं तुमचं म्हणणं. आताच जिजूंनीही सांगितलं की त्यांना काही प्रॉब्लेम नाही, बरोबर ना जिजू? आणि त्यावेळी जान्हवी अर्जुनकडे पाहत म्हणते, हो अगदी बरोबर. अर्जुन उत्तर देतो. तिघेही एकत्र घराबाहेर पडतात. जान्हवी ऑफिसकडे निघते तर मिशा आणि अर्जुन शॉपिंगसाठी जातात. संपूर्ण वेळ मिशा गप्पच असते. तुम्हाला माझ्यासोबत यायचं नव्हतं का? अर्जुन तिच्या शांतपणाकडे पाहत विचारतो. नाही, तसं काही नाही, मिशा म्हणते. जर काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला परत घरी सोडतो, अर्जुन काळजीने म्हणतो. नाही नाही, काहीच नाही, आधी शॉपिंग करूया, मिशा म्हणते. मिशा पूर्ण वेळ शॉपिंगमध्ये गुंग असते आणि अर्जुन फक्त तिच्या मागे मागे फिरत असतो. इकडे जान्हवी वेळेत ऑफिसला पोहोचलेली असते. राजवीर ऑफिसमध्ये येताच जान्हवी थेट त्याच्या केबिनमध्ये जाते. 2 दिवस झाले होते. राजवीर खूपच बिझी होता. जास्तीत जास्त वेळ तो बाहेरच असायचा. त्यामुळे त्याची आणि जान्हवीची नीट अशी बोलणंही झालेलं नव्हतं. सर, गुड मॉर्निंग. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये जाताच त्याला शुभेच्छा देते. राजवीर म्हणाला. राजवीरने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं. सर, तुमच्यासाठी कॉफी आणू का? जान्हवीनं विचारलं. राजवीरने पुन्हा मध्ये उत्तर दिलं. राजवीर अजूनही तिच्याकडे पाहत नव्हता. जान्हवी कॉफी आणायला तिथून निघून गेली. काय झालं असेल यांना? आज खूपच विचित्र वागत आहेत. जान्हवी स्वतःशीच पुटपुटत होती. कॉफी घेऊन परत येत जान्हवी म्हणाली. सर, तुमची कॉफी ठेवून द्या, राजवीरनं न पाहताच सांगितलं. तुम्हाला काय झालं आहे सर? राजवीरचं वागणं जान्हवीला काहीसं अजीब वाटत होतं. काहीच नाही, राजवीर म्हणाला. राजवीरने कॉफीचा घोट घेत म्हणाला. पण हे खूपच परेशान दिसतायत. जान्हवीच्या मनात आलं. असं काही नाही, राजवीर थंडपणे म्हणाला. ठीक आहे. इतकं बोलूनही जान्हवी तिथेच उभी राहिली. तुम्ही जाऊ शकता, राजवीर म्हणाला. हो, असं म्हणत जान्हवी पाय आपटत बाहेर निघून गेली. मला काय कसला ॲटिट्यूड दाखवतायत, माझ्याकडे पाहायलाही तयार नाहीत, ती मनातच कुरकुरत होती. यानंतर जान्हवी आपल्या कामात गुंतली. थोड्या वेळाने तिने पाहिलं की किचनमध्ये असणारे काका राजवीरसाठी कॉफी घेऊन केबिनमध्ये जात होते. जान्हवी नसली की तेच त्याच्यासाठी कॉफी बनवत असत. काका बाहेर येताच जान्हवी पटकन राजवीरच्या केबिनमध्ये गेली. राजवीर कॉफी पीत होता. तुम्हाला काय झाले? जान्हवीला वाटलं की तो तिच्यावर रागावलेला आहे. काहीच नाही, राजवीरने कप खाली ठेवत उत्तर दिलं. तुम्ही मला कॉफीसाठी का नाही सांगितलं? आणि त्यानंतर जान्हवी नाराज होत म्हणाली. माझी मर्जी, राजवीर खांदे उडवत म्हणाला. तुमची अडचण काय आहे? जान्हवीनं विचारलं. त्याच्याशी तुम्हाला काय मतलब? राजवीर उलट विचारतो. तुम्ही माझ्याशी नीट का बोलत नाहीत? जान्हवी म्हणाली. आणि त्यावेळी मी असाच बोलतो, राजवीर बोलतो. राजवीर थंडपणे म्हणाला. मला तसं वाटत नाही, जान्हवी म्हणाली. तुम्ही माझी एम्प्लॉई आहात, मैत्रीण नाही की मी तुमच्याशी तसा वागेन, राजवीर म्हणाला. कशाचा राग काढताय माझ्यावर? मी आधीच सांगितलं होतं की आपण फ्रेंड्स होऊ शकत नाही.
जान्हवी म्हणाली. मग मी वेगळं काय बोललो? मीही तेच म्हणतोय. राजवीर उत्तरला. तुमची प्रॉब्लेम काय आहे? जान्हवीनं पुन्हा विचारलं. तुम्हीच माझा प्रॉब्लेम आहात. माझ्यापासून दूर राहा, समजलं? मी तुमच्यामुळे त्रस्त झालोय. असं म्हणत राजवीर खुर्चीतून उठून तिच्या अगदी जवळ आला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. तुम्ही असं का बोलताय? मी काय केलंय? आणि त्यावेळी जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहत प्रेमळ स्वरात म्हणाली. जान्हवीच्या बोलण्यामुळे आपण विरघळतोय हे जाणवताच राजवीरने पटकन चेहरा दुसरीकडे वळवला. आता तुम्ही जा, तुमचं काम करा, तो म्हणाला. रागाने पाय आपटत जान्हवी तिथून निघून गेली. स्वतःला काय समजतात कुणास ठाऊक, उर्मट कुठले. मला त्यांच्याबद्दल विचारही करायचा नाही, ती मनातच बोलत होती. रागातच तिने आपलं काम सुरू ठेवलं. लंच टाईम झाला होता. विक्रम जान्हवीकडे आला, पण तिचा मूड ठीक नव्हता म्हणून तिने सरळ नकार दिला. सरांना जाऊन लंचबद्दल विचारू का, असं म्हणत जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, तुमच्यासाठी लंच बनवू का, तिने विचारलं. आणि त्यानंतर नाही, मला नकोय. राजवीरने थेट नकार दिला. का, जान्हवीनं विचारलं. नको म्हणजे नको, राजवीर स्पष्टपणे म्हणाला. पण लंचची वेळ झाली आहे ना, जान्हवी म्हणाली. हो, पण मला खायचं नाहीये, राजवीर उत्तरला. खाण्यावर एवढी नाराजी का? मी सूप बनवते. जान्हवी त्याला लहान मुलांसारखं समजावत म्हणाली. नको, मला हवं असेल तेव्हा मी स्वतः मागवेन, राजवीर म्हणाला. जसं तुमचं मन, असं म्हणत जान्हवी नाराजीत बाहेर गेली. थोड्याच वेळात पेंट्री काकांनी राजवीरसाठी लंच नेलं. हे पाहून जान्हवी रागात पुन्हा केबिनमध्ये गेली. तुम्हाला तर भूक नव्हती ना, ती म्हणाली. मी तसं कुठे म्हणालो, राजवीर शांतपणे म्हणाला. मी विचारलं तेव्हा तर तुम्ही नकार दिला होता. आणि त्यावेळी जान्हवी चिडून म्हणाली. तेव्हा मन नव्हतं, तो म्हणाला. अच्छा, 2 मिनिटातच मन बदललं, जान्हवी उपरोधाने म्हणाली. हो, राजवीरही हो म्हणाला. राजवीर थोडक्यात हो म्हणाला. हो म्हणजे काय, जान्हवी कमरेवर हात ठेवत म्हणाली. तुम्ही जाऊ शकता, मला लंच करायचं आहे. राजवीर अजूनही तिच्याकडे पाहत नव्हता. हो, मी जातेच आहे, मला इथे थांबायची काही हौस नाही, असं म्हणत जान्हवी तोंड फुगवून निघून गेली. ती खूपच चिडली होती. जाऊन तिने पुन्हा कामाला सुरुवात केली. ऑफिस सुटायची वेळ झाली. विक्रम तिच्याकडे आला. चला, वेळ झाली आहे. हो, चल. 2 मिनिटं विचार करून जान्हवीनं आपलं सामान उचललं आणि विक्रमसोबत निघाली. सरांना विचारायचं नाही, विक्रमने विचारलं. नाही, सर आज खूप बिझी आहेत, त्यांनी मला सांगितलंय डिस्टर्ब करू नकोस, जान्हवीने कारण काढत उत्तर दिलं. सारखा वेळ जान्हवीच्या मनात राजवीरच चालू होता. राजवीरनं तिला अशा प्रकारे दुर्लक्ष करणं तिला खूपच विचित्र वाटत होतं. 6 वाजताच अर्जुन आणि मिशा खरेदीचं सामान घेऊन घरी आले. दिवसभर मिशाने अर्जुनशी एक शब्दही बोलला नव्हता. अर्जुनने सुरुवातीला बोलण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यानेही हार मानली. तोपर्यंत जान्हवीसुद्धा घरी आली होती. शॉपिंग झाली? घरात येताच जान्हवीनं मिशाला विचारलं. हो, एवढंच बोलून मिशा गप्प राहिली. तेवढ्यात जान्हवीने उत्साहाने अर्जुनकडे पाहून विचारलं. तर तुमचा दिवस कसा गेला? तुझ्या मैत्रिणीने तर माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, अर्जुन उदास स्वरात म्हणाला. ओ, जान्हवी थोडी आश्चर्याने बोलली. मी खूप थकले आहे, असं म्हणून मिशा थेट खोलीत निघून गेली. बहुतेक तुमची फ्रेंड माझ्यावर रागावली आहे. तिला माझ्यासोबत जायचंच नसेल तर मी जबरदस्ती करणार नाही. मी उद्याच परत निघून जाईन.
अर्जुन जान्हवीला म्हणाला. असं काही नाही, ती थोडी मासूम आहे आणि थोडीशी वेडीही. जान्हवी हलकसं हसत म्हणाली. मी तिला समजावून सांगते, तुम्ही उद्या या. ठीक आहे, असं म्हणत अर्जुन तिथून निघून गेला. आणि त्यानंतर मिशा तोंड फुगवून बेडवर बसली होती. काय झालं? जान्हवी तिच्या जवळ जाऊन विचारते. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही, मिशा रागात म्हणाली. का? काय झालं? जान्हवीनं आश्चर्याने विचारलं. तू काहीही बोलू नकोस, मिशा अधिकच चिडलेली होती. मिशा, काय झाले तुला? ते बिचारे फक्त तुझ्यासाठी सगळं काम सोडून इथे आले आहेत आणि तू अशी वागतेस. पूर्ण वेळ तू त्यांना इग्नोर केलंस, एक शब्दही बोलली नाहीस, जान्हवी तिला समजावत म्हणाली. अर्जुनच्या भावना जान्हवीला खूप चांगल्या प्रकारे कळत होत्या, कारण आज दिवसभर तिच्याबरोबरही असंच झालं होतं. तुला ही कल्पना आहे का, जर आई भाऊजींना कळलं तर ते काय म्हणतील? मिशा काळजीत म्हणाली. काहीच होणार नाही, तू ओव्हर रिॲक्ट करतेस. ते फक्त तुझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी आले आहेत, पण तुला त्याची किंमतच नाही. जर तुला ते आवडत नसतील तर मी उद्याच त्यांना सांगते की याचा काही फायदा नाही, ते उगाच वेळ वाया घालत आहेत, त्यांनी परत जावं, जान्हवी थोड्या रागात म्हणाली. जानू, तू समजत नाहीयेस, मिशा हळू आवाजात म्हणाली. समजत नाहीयेस ती तू आहेस, त्यांना का दुखावतेस? जान्हवी ठामपणे म्हणाली. मला त्यांना दुखवायचं नाही, पण. मिशा थांबली. पण वन काही नाही, तू त्यांना दुखावतेस. तुला कल्पना आहे का त्यांना किती वाईट वाटलं असेल? आणि तसंही तुझं लग्न त्यांच्याशी होणार आहे, यात काहीच गैर नाही, जान्हवी शांतपणे समजावत म्हणाली. ठीक आहे, मिशा मान डोलावते. गुड गर्ल. आता उद्या ते आले की त्यांना इग्नोर करू नकोस, त्यांच्यासोबत नीट वेळ घालव, लग्नानंतर सगळं सोपं जाईल, जान्हवी म्हणाली. हो, तू बरोबर बोलतेस, मिशा मान्य करत म्हणाली. राजवीर आपल्या केबिनमध्ये काम करत होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं तर 8 वाजले होते. आज मी जान्हवी अजून घरी जायची परवानगी घ्यायला आली नाही. नेहमी 6 वाजताच येते आणि आज स्वतःशीच तो पुटपुटला. काय करत असेल? त्याने CCTV तपासलं, पण जान्हवी कुठेच दिसत नव्हती. सगळा स्टाफ घरी गेलेला होता. पुन्हा तपासल्यावर त्याला कळलं की जान्हवी तर आधीच घरी निघून गेली होती. माझ्याकडे विचारायचं सुद्धा तिला गरजेचं वाटलं नाही. मला काही न सांगता निघून गेली, राजवीर चिडचिडत म्हणाला. त्याने फोन उचलून जान्हवीला कॉल केला. जान्हवीने फोन पाहिला आणि कट केला. ऑफिसमध्ये असताना पाहायलाही वेळ नव्हता आणि आता फोन का करतायत? मला नाही उचलायचा, ती स्वतःशीच बोलली. राजवीरने पुन्हा फोन केला, पण जान्हवीने पुन्हा कट केला. मला नाही उचलायचा या खडूसचा फोन, ती चिडून म्हणाली. जान्हवीने फोन उचलत नाही हे पाहून राजवीर आणखीनच चिडला. त्याने मेसेज केला, फोन उचला मिस जान्हवी, नाही तर बरं होणार नाही. मेसेज वाचून जान्हवी अजूनच चिडली. अच्छा, काय करणार आहात तुम्ही? तिने रिप्लाय केला. तुम्ही मला अंडर एस्टिमेट करत आहात, राजवीरने उत्तर दिलं. नाही, मी काहीच करत नाहीये, तुम्ही मला धमकी देत आहात, जान्हवीने लिहिलं. हो, अगदी बरोबर, राजवीरचा रिप्लाय आला. तुम्ही स्वतःला काय समजता आणि काय करणार आहात? जे करायचे ते करा, मी फोन उचलणार नाही, जान्हवीने ठामपणे लिहिलं. ते मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन सांगतो, राजवीरचा मेसेज आला. हे वाचताच जान्हवी घाबरली. हे भगवान, खरंच घरी आला तर? मिशाला काय सांगू? ती मनातच विचार करू लागली. हो ठीक आहे, मी फोन उचलते, असा मेसेज पाठवून ती पटकन बाल्कनीत गेली, मिशा उठू नये म्हणून. तेवढ्यात राजवीरने तिला पुन्हा कॉल केला. काय झालं तुम्हाला? काय बोलायचं आहे? जान्हवी हळूच राजवीरला म्हणाली. तू मला न सांगता का निघून गेलीस? राजवीर तिला रागावत विचारतो. ओ, मला वाटलं तुमच्याकडे वेळ नाही, तुम्ही खूप बिझी होता, म्हणून तुम्हाला डिस्टर्ब करणं योग्य वाटलं नाही, जान्हवी प्रेमाने उत्तर देते. आपलं डोकं थोडं कमी चालव, राजवीर म्हणतो. ओके, पुढच्या वेळेपासून नाही चालवणार, बाय, गुड नाईट, असं म्हणत जान्हवी फोन कट करते. फोन कट होताच राजवीर चिडतो.
रागात तो ऑफिसमधून बाहेर पडतो. इकडे जान्हवी येऊन बेडवर आडवी होते, पण अजून तिला झोपही लागली नव्हती. तेवढ्यात घराची बेल वाजते. या वेळेला कोण असेल असं म्हणत ती उठते. तोच तिचा फोनही वाजतो. स्क्रीनवर राजवीरचं नाव चमकत होतं. काय हे, इथे तर आले नाहीत ना? तेव्हा मिशा उठली तर तेवढ्यात पुन्हा एकदा बेल वाजते. मिशा झोपेतून उठणार आहे असं वाटताच जान्हवी घाबरते. ती पटकन बाहेर धावते. नक्की हेच असणार. हा माणूस मला मारूनच टाकणार. दरवाजा उघडताच तिचा संशय खरा ठरतो. समोर राजवीर उभा होता. तुम्ही इथे काय करताय? जान्हवी चिडून विचारते. मला तुमच्याशी बोलायचं आहे. राजवीर शांतपणे म्हणतो. मला नाही बोलायचं, तुम्ही इथून जा. जान्हवी ठामपणे म्हणते. पण मला बोलायचं आहे. मी एकटी राहत नाही. कुणी विचारलं तर काय सांगू? तुम्ही का आलात? कृपया इथून जा. जान्हवी म्हणते. मी तुमचा बॉस आहे, तेवढं सांगाल? राजवीर उत्तर देतो. अच्छा, म्हणजे माझ्या बॉसचं डोकं खराब आहे म्हणून तो अर्ध्या रात्री इथे आला आहे. जान्हवी उपरोधाने म्हणते. तुमचा काय अर्थ आहे? राजवीर विचारतो. प्लीज इथून जा, मी हात जोडते. जान्हवी विनवणी करते. तेवढ्यात मिशा डोळे चोळत बाहेर येते. काय झालं जानू? राजवीर आणि जान्हवी दोघेही मिशाला पाहतात. जान्हवी पटकन दरवाजा बंद करत म्हणते. काही नाही, कुणीतरी चुकून बेल वाजवली होती. चल झोपूया. या शहरात लोकांना काही कामधंदा नाही का? अर्ध्या रात्री दरवाजा वाजवतात. मिशा कुरकुरते. आणि त्यावेळी हो, चल झोपूया असं म्हणत जान्हवी मिशाला खोलीत घेऊन जाते. मिशा पुन्हा झोपते, पण जान्हवीचं काळीज अजूनही धडधडत असतं. तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजू लागतो. राजवीरचा मेसेज असतो. मला तुमच्याशी बोलायचं आहे. उद्या सकाळी बोलू. जान्हवी रिप्लाय देते. नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. राजवीरचा मेसेज येतो. तुम्ही का समजून घेत नाही? मी आता येऊ शकत नाही. जान्हवी लिहिते. ते मला माहीत नाही. राजवीर हट्ट धरतो. ठीक आहे, तुम्ही पार्कमध्ये थांबा, मी येते. शेवटी हार मानत जान्हवी उत्तर देते. मिशा झोपलेली आहे याची खात्री करून जान्हवी हळूच उठते आणि सोसायटीच्या पार्कमध्ये जाते. राजवीर आधीपासूनच तिथे तिची वाट पाहत असतो. तो अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत असतो. इतक्या रात्री इथे का आलात? जान्हवी चिडून विचारते. आणि त्यानंतर इतकी रात्र? मिस जान्हवी, अजून 9ही वाजले नाहीत असं म्हणत तो घड्याळाकडे पाहतो. पण तरीही रात्र झालीच आहे ना? जान्हवी म्हणते. आणि त्यानंतर मग काय झालं? राजवीर विचारतो. काय झालं? सिरियसली? मी घरी काय सांगू? माझे बॉस अर्ध्या रात्री आले होते. जान्हवी वैतागून म्हणते. तेही सांगू शकता, त्यात काय आहे? राजवीर शांतपणे म्हणतो. आणि का आलात बॉस? जान्हवी विचारते. राजवीर अचानक जान्हवीला कमरेतून ओढत स्वतः जवळ घेतो. आणि तुम्ही मला इतकं का त्रास देता मिस जान्हवी? मी तुम्हाला त्रास देते की तुम्ही मला? जान्हवीचे हात त्याच्या छातीवर असतात. तुम्ही, राजवीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. आणि त्यानंतर तुम्हीही काही कमी नाहीत. मग का आला तिथे? जान्हवी विचारते. तुम्हाला त्रास द्यायला असं म्हणत तो पुढे झुकतो. काय? जान्हवी काही बोलायच्या आतच राजवीर तिच्या गालावर ओठ टेकून जोरात किस करतो. क्षणभर जान्हवीचे डोळे आपोआप बंद होतात. आणि त्यानंतर राजवीर प्रेमाने तिच्याकडे पाहतो. जान्हवी त्याला दूर ढकलत म्हणते. हे काय करताय तुम्ही? आणि त्यानंतर ही तुमची शिक्षा होती, मला न सांगता निघून गेल्याबद्दल. पुढच्या वेळेला लक्षात ठेवा असं म्हणत राजवीर तिथून निघून जातो. जान्हवी फक्त त्याला जाताना पाहत राहते. तो गेल्यावर तिला सगळं उमगतं. मी काही बोललेच का नाही? त्याने मला किस का केलं? जान्हवी, राजवीर मागून हाक मारतो. तो वळून हसत तिला फ्लाइंग किस देतो.
जान्हवी तोंड फुगून दुसऱ्या बाजूला वळते. लाजत नाही या माणसाला, असं पुटपुटत ती घराकडे निघून जाते. जान्हवी आणि मिशाने जेवण आटोपले होते. जान्हवीच्या निघायची वेळ झाली होती, पण ती अर्जुनची वाट पाहत थांबली होती. अर्जुन येताच जान्हवीने मिशाकडे डोळ्यांनीच काहीतरी सुचवत ऑफिससाठी निघून गेली. अर्जुनचा चेहरा उतरलेला दिसत होता. काय झालं तुम्हाला? अर्जुन उदास दिसत असल्याचं लक्षात येताच मिशाने विचारलं. मला? अर्जुनने थोड्या आश्चर्याने मिशाकडे पाहत उलट विचारलं. हो, तुमच्याशीच बोलते, मिशा म्हणाली. नाही, काहीच नाही, अर्जुन टाळण्याच्या सुरात म्हणाला. आणि त्यानंतर मंदिरात जाऊया का? इथं खूप प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे असं ऐकलंय, मिशाने सुचवलं. हो, जाऊ शकतो, अर्जुन म्हणाला. दोघं बसची वाट पाहत उभे होते. बस येताच अर्जुन आधी चढला. मग त्याने मिशाला हात दिला. मिशाने त्याचा हात धरत बसमध्ये चढणं स्वीकारलं. काही वेळ दोघांमध्ये शांतताच होती. अर्जुन काहीसा मिशावर नाराज असल्यासारखा वाटत होता. आय एम सॉरी, मिशा हळूच म्हणाली. काय म्हणालात? अर्जुन आपल्या विचारात हरवलेला होता. त्याला तिचं बोलणं ऐकूच आलं नाही. मिशाला मात्र वाटलं तो मुद्दाम दुर्लक्ष करतोय. आय एम सॉरी ना, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, मिशा म्हणाली. ठीक आहे, काही नाही, अर्जुन कोरड्या स्वरात म्हणाला. तुम्ही इथे लग्नासाठीच शॉपिंग करायला आलात ना, मिशाने विषय बदलत विचारलं. आणि त्यानंतर हो, अर्जुन उत्तरला. फक्त शॉपिंग, मिशाने पुन्हा विचारलं. मला वाटलं होतं आपण दोघं मिळून लग्नाची खरेदी करू, पण कदाचित तुम्हाला ते आवडत नाही. अर्जुन बोलताना तिच्याकडे पाहतही नव्हता. काय झालं? अर्जुन अजूनही माझ्यावर राग आहे का? मिशाने विचारलं. नाही, राग कशाला, फक्त एवढंच वाईट वाटलं की तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा नाही, अर्जुन शांतपणे म्हणाला. तसं नाही, मला फक्त थोडी भीती वाटते. आई भाऊजींना कळलं तर, मिशा बोलत असतानाच अर्जुनने तिला थांबवलं. काय मिशाजी, काहीच होत नाही, आपलं लग्न ठरलेलं आहे, आपण काही चुकीचं करत नाहीयेत, तो ठामपणे म्हणाला. हो, कदाचित तुम्ही बरोबर आहात, मीच जरा जास्त विचार करते, पण आमच्याकडे लग्नाआधी मुलगा मुलगी फारसे भेटत नाहीत, मिशा म्हणाली. मग आपण थोडंफार एकमेकांना ओळखून घेतोय ते चांगलंच आहे ना, अर्जुन समजावत म्हणाला. हो, मिशा एवढंच म्हणू शकले. दोघांनी मंदिरात दर्शन घेतलं. मिशा भक्तिभावाने हात जोडून उभी होती. अर्जुन मात्र तिच्याकडेच पाहत राहिला होता. मिशाने डोळे उघडताच अर्जुननेही लगेच डोळे मिटले. चालूया, मिशाने विचारलं. हो, अर्जुनने मान हलवली. तुम्ही काय मागितलं? मिशाने विचारलं. तुम्हाला, अर्जुन सरळ म्हणाला. काय? मिशा आश्चर्याने म्हणाली. पण तुम्ही काय मागितलं? अर्जुनने उलट प्रश्न केला. आता नाही सांगणार, मिशा हसत म्हणाली. कुठे तुम्हीही मला मागितलं नसेल, अर्जुन मिश्किलपणे म्हणाला. मागू शकत नाही का? मिशाने प्रत्युत्तर दिलं. त्याची गरजच नाही, मी तर आधीपासूनच तुमचा आहे, अर्जुन म्हणाला. हे ऐकून मिशा लाजली. तिचे गाल लाजेने लाल झाले. यानंतर दोघांनी थोडीफार लग्नाची खरेदी केली. अर्जुनसोबत बराच वेळ बाहेर घालवताना मिशाला छान वाटत होतं. दोघांनाही एकमेकांची साथ आवडत होती. दरम्यान जान्हवी ऑफिसमध्ये पोहोचली होती, पण राजवीर अजून आला नव्हता. तिची नजर वारंवार एंट्रीकडे जात होती. राजवीर कधी येतोय याकडे. आज या खडूसला काय झाले? कधीच उशीर होत नाही, आजच का? जान्हवी स्वतःशीच पुटपुटत होती. आणि त्यानंतर तेवढ्यात राजवीरची एंट्री झाली. त्याला पाहताच जान्हवीच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं, पण लगेचच तिला भान आलं, मी का हसते? जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, तुमच्यासाठी कॉफी आणू का? तिने विचारलं. आणि त्यानंतर हो, राजवीरने उत्तर दिलं. जान्हवी कॉफी घेऊन आली.
आज तुम्ही उशिरा आलात, ती म्हणाली. गरजेचं काम होतं, राजवीर शांतपणे म्हणाला. हो हो, सरळ सांगा ना, उशिरा उठलात म्हणून उशीर झाला, उगाच कारणं का सांगतायत? जान्हवी मिश्किलपणे म्हणाली. काश तसं असतं, पण तसं नाहीये, राजवीर म्हणाला. मला खरं सांगू शकता, मी कुणालाच सांगणार नाही. मिस्टर राजवीर सिंग ओबेरॉय आज उशिरा आले, जान्हवी हसत म्हणाली. काहीही का मिस जान्हवी, मीटिंग होती, तिथूनच येतोय, राजवीर म्हणाला. अच्छा, मग मला का नाही नेलं, जान्हवीनं विचारलं. कारण तुम्ही 9 वाजता ऑफिसला येता आणि मीटिंग 8 वाजताची होती, राजवीरनं उत्तर दिलं. इतक्या लवकर कोणासोबत मीटिंग होती, जान्हवीने उत्सुकतेने विचारलं. मिस्टर खुरानांसोबत, त्यांची फ्लाईट होती, लंडनला जाण्याआधी मीटिंग करायची होती, राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर ओ, मला तर असं वाटलं, जान्हवी राजवीरला म्हणाली. काय वाटलं तुम्हाला, असं म्हणत राजवीर खुर्चीतून उठून जान्हवीकडे पुढे आला. काहीच नाही, तुम्ही तुमची कॉफी एन्जॉय करा, एवढं बोलून जान्हवी तिथून झपाट्याने निघून गेली. राजवीरने जान्हवीला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. घड्याळात वेळ पाहत तो म्हणाला. लंच टाईम जवळजवळ झालाच आहे. मी जान्हवी, तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण दोघं मिळून लंच करूया? हो, करू शकतो, जान्हवीने उत्तर दिलं. जान्हवीची संमती ऐकून राजवीर काही क्षण स्तब्धच झाला. काय झालं, आज तुम्ही कुठलाही वाद न घालता लगेच होकार दिलात, तो हसत म्हणाला. आणि त्यानंतर लंचच तर आहे, त्यात काय मोठं, जान्हवी शांतपणे म्हणाली. मग चला, राजवीर म्हणाला. कुठे, जान्हवीनं विचारलं. लंच करायला, राजवीर उत्तरला. बाहेर जाणार आहोत, जान्हवीनं पुन्हा प्रश्न केला. इतके प्रश्न नकोयत मी जान्हवी, गप्प चला, चालता येत का नाही, राजवीर थोड्या अधिकारवाणीने म्हणाला. हो, जान्हवी मान डोलावत म्हणाली. जान्हवी राजवीरच्या मागोमाग निघाली. दोघं एका रेस्टॉरंटमध्ये गेले. सकाळी तुम्हाला खरंच मीटिंगमुळे उशीर झाला होता का, जान्हवीनं थेट विचारलं. मग तुम्हाला काय वाटतं, भुवया उंचावत राजवीर म्हणाला. नाही, मला असं वाटलं की, जान्हवी बोलणारच होती तेवढ्यात राजवीरनं मध्येच तोडलं. की मी झोपेत राहिलो होतो. हो, नाही, म्हणजे, जान्हवी गोंधळली. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? पण मी स्पष्ट सांगतो, असं होणं अशक्य आहे, राजवीर म्हणाला. का, जान्हवीनं आश्चर्यानं विचारलं. कारण मला झोपच येत नाही, राजवीर गंभीरपणे म्हणाला. झोप काय येत नाही, जान्हवीनं काळजीनं विचारलं. मला स्लीप डिसऑर्डर आहे, राजवीर म्हणाला. म्हणजे, जान्हवीला काहीच कळत नव्हतं. मला नीट झोप लागतच नाही, त्याने सांगितलं. मग तुम्ही झोपतच नाही का, जान्हवीनं विचारलं. झोपतो, पण औषधं घ्यावी लागतात, ती घेतल्यावर फार तर 2 तास झोप लागते, राजवीर म्हणाला. काय, जान्हवी हे ऐकून हादरली. हो, राजवीर शांतपणे म्हणाला. पण असं का होतं, तिने विचारलं. माहीत नाही, त्याचं उत्तर थोडंसं थकलेलं होतं. तुम्ही उपचार घेतले नाहीत का, जान्हवीनं विचारलं. घेतले ना, अनेक ठिकाणी दाखवलं, खूप ट्रीटमेंट्स, औषधं सगळं करून पाहिलं, पण काहीच उपयोग झाला नाही, राजवीर म्हणाला. ओ गॉड, हे तर खूप, जान्हवी बोलत होती पण राजवीरने मध्येच थांबवलं. हे सगळं सोडा, लंच करूया. दोघांनी शांतपणे लंच केलं आणि पुन्हा ऑफिसमध्ये परतले. संध्याकाळपर्यंत जान्हवीच्या डोक्यात सतत राजवीरच फिरत होता. असंही होतं का खरंच, की तो मला मूर्ख बनवत आहे? नाही, नक्कीच मला फसवत आहे आणि मीच वेड्यासारखी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
असं स्वतःशीच पुटपुटत जान्हवी पुन्हा आपल्या कामात गुंतली. 6 वाजताच ती राजवीरकडे गेली. सर, माझा वेळ झाला आहे, मी जाऊ का? तिने विचारलं. ओ, आज विचारायला वेळ मिळालाच. मला वाटलं आजही तुम्ही विसराल. राजवीर टोमणा मारत म्हणाला. नाही नाही, मला आठवतंय, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर कालच्या घटनेनंतर तर आयुष्यात कधीच विसरणार नाही, ती मनातच म्हणाली. नाही, आज तुम्ही जाऊ शकत नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. का? वेळ तर झाला आहे ना, जान्हवी आश्चर्याने म्हणाली. तुम्ही नियम पाळत नाहीत. मग मी का पाळू? राजवीर उत्तरला. प्लीज असं करू नका, माझी फ्रेंड आली आहे, मला जाऊ द्या, जान्हवी विनवणी करू लागली. ठीक आहे, मी तुम्हाला ड्रॉप करतो, राजवीर म्हणाला. नाही नाही, मी स्वतः जाईन, जान्हवी म्हणाली. मग तुमच्या डेस्कवर जा आणि काम करा, राजवीर थंडपणे म्हणाला. ठीक आहे, सोडा, जान्हवी वैतागून म्हणाली. तुम्ही एका वेळेस होकार का देत नाही? मला जबरदस्ती का करावे लागते? राजवीर म्हणाला. हो हो, ठीक आहे, आता लवकर निघूया, जान्हवी म्हणाली. राजवीर तिला घरी सोडायला निघाला. सोसायटीच्या थोडं आधीच जान्हवीने गाडी थांबवायला सांगितली. थांबा थांबा. काय झालं? राजवीरने विचारलं. मी इथूनच जाईन, जान्हवी म्हणाली. पण तुमची सोसायटी तर खूप पुढे आहे, राजवीर म्हणाला. काही हरकत नाही, जान्हवी म्हणाली. नाही, मी तुम्हाला घरीच सोडणार, राजवीर ठाम होता. हे वरपर्यंत गाडी नेणारच का? कोणी पाहिलं तर मला 100 प्रश्न विचारतील, जान्हवी चिडून म्हणाली. मग तो तुमचा सो कॉल्ड फ्रेंड तुम्हाला सोडायला येतो तेव्हा कुणी काही विचारत नाही का? राजवीरने विचारलं. नाही, कारण तो सगळ्यांना ओळखतो आणि तो माझा फक्त फ्रेंड आहे, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर मग मला तुमचा फ्रेंड बनण्यात काय अडचण आहे? राजवीरने थेट प्रश्न केला. प्लीज मला जाऊ द्या, जान्हवी राजवीरकडे विनंती करत म्हणाली. नाही, अजिबात नाही, मी तुम्हाला पुढेपर्यंत तरी सोडणारच, राजवीर ठामपणे म्हणाला. राजवीरने गाडी सोसायटीच्या गेटजवळ थांबवली. इथंच का? गाडी वरपर्यंत घ्या ना, जान्हवी चिडत म्हणाली. नाही, गाडी नाही, पण तुम्ही म्हणाल तर मी वरही येऊ शकतो, राजवीर हसत म्हणाला. नाही नाही, थँक्स, मी जाते, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, तुमच्या मर्जीनुसार, राजवीर शांतपणे म्हणाला. खूप उशीर झाला आहे, मला घरी जायला हवं, मीशा अर्जुनला म्हणाली. हो, मी सोडतो तुम्हाला आणि हो, आजसाठी धन्यवाद, नाहीतर मी तर परत जाणारच होतो, अर्जुन म्हणाला. काय? पण तुम्ही तर इथे शॉपिंगसाठी आला नव्हतात, मग शॉपिंग न करताच परत जाणार होतात का? मीशाने आश्चर्याने विचारलं. शॉपिंग तर फक्त बहाणा होता, मला तुमच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता, म्हणून आलो होतो, अर्जुनने प्रामाणिकपणे सांगितलं. म्हणजे तुम्ही खास माझ्यासाठी शहरात आलात? मीशाने विचारलं. हो, अर्जुनने थोडक्यात उत्तर दिलं. अर्जुनने मीशाला घरी सोडलं. आज मीशा खूपच आनंदी दिसत होती. काय झालं मीशाजी, आज एवढी खुश का दिसतेस? जान्हवी तिच्या चेहऱ्यावरची मोठी स्माईल पाहून चेष्टेत म्हणाली. जान, माहिती नाही हे बरोबर आहे की नाही, चूक, पण त्यांच्यासोबत राहायला, वेळ घालवायला मला खूप छान वाटतं, मीशाने मन मोकळं केलं. मीशा, तू जरा जास्तच विचार करतेस, मनाला छान वाटत असेल ना, मग सगळं बरोबरच आहे, जान्हवी तिला समजावत म्हणाली. हो, बाकी काही माहीत नाही, मीशा हळूच म्हणाली. जास्त विचार करू नकोस, झोपून जा, जान्हवी म्हणाली. हो म्हणत मीशा झोपायला गेली. थोड्या वेळाने जान्हवीनं विचारलं.
बरं, उद्याचा काय प्लॅन आहे? त्यांनी सांगितलं आहे की उद्या मला समुद्र दाखवायला नेतील आणि पूर्ण शहर फिरवतील, मिशाने सांगितलं. ओ, म्हणजे मॅडमचा प्लॅन आधीच फिक्स आहे, जान्हवी चेष्टेत म्हणाली. हो आहेच, मिशा हसत म्हणाली. एक गोष्ट सांग, तू इथे नक्की मला भेटायला आली होतीस ना? फक्त माझं नाव सांगून वापरून जीजूंना भेटायला आलीस? जान्हवी तिला छेडत म्हणाली. मी तर तुलाच भेटायला आले होते, पण तुझ्याकडे वेळच कुठे आहे? आणि जास्त जास्त बोलू नकोस. तुझ्याच सांगण्यावरून मी अर्जुनची सोबत गेले, मेशा थोडी रागात म्हणाली. हो हो ठीक आहे, जान्हवी हसत म्हणाली. दोन्ही मैत्रिणी झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी अर्जुन वेळेआधीच रेडी होऊन आला होता. जान्हवी मनात म्हणत होती, मीशा येऊन किती दिवस झाले आणि मी तिच्यासोबत नीट वेळच घालवला नाही. आज सुट्टी घेऊन आपणही सगळ्यांसोबत जाऊया का, असं म्हणत तिने तनूला डोळा मारला. हे पाहत अर्जुनचा चेहरा उतरला. हो, मीही तेच विचार करत होते. घरी एकटी राहून काय करणार, मी सुद्धा येते. तनू जान्हवीला साथ देत म्हणाली. हो हो नक्की, खूप मज्जा येईल, मिशा आनंदाने म्हणाली. जीजूंना विचारून तरी घे, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल ना, जान्हवी म्हणाली. नाही नाही, मला काय प्रॉब्लेम असणार, अर्जुन म्हणाला, पण त्याचे शब्द आणि चेहरा काही जुळत नव्हते. पण तुमचा चेहरा तर काहीतरी वेगळंच सांगतोय, जान्हवी म्हणाली. नाही नाही, तसं काही नाही, अर्जुन गोंधळला. जान्हवी बस कर, सोड त्यांना, जा मजा करा. तनू डोळे बटारत म्हणाली. तुम्ही आमच्यासोबत नाही येणार, मिशाने निराशेने विचारलं. नाही मिशाजी, आम्ही फक्त मजा करत होतो, जान्हवी म्हणाली. हे ऐकून मिशाचा चेहरा लटकला आणि अर्जुनच्या जीवात जीव आला. जा जा आता, उशीर होतोय, तनू मिशा आणि अर्जुनला म्हणाले. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपला. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.